सी-7 जवानांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज कवंडे आउटपोस्टला मी भेट दिली आणि गावकऱ्यांशी संवाद साधला. आपल्या पोलीस दलाने अवघ्या 24 तासात कवंडे आउटपोस्टचे निर्माण केले. हे केवळ पोलीस ठाणे नाही, तर शासन प्रशासन जनतेपर्यंत पोहोचण्याचा उपक्रम आहे. जिथे सुरक्षेची कमतरता होती, तेथे पोलीस ठाणे उघडत शासन प्रशासन जनतेपर्यंत पोहोचवले जात आहे. गेल्या 2 वर्षात अशा 6 आउटपोस्ट तयार केल्या गेल्या. 1.5 वर्षात 28 माओवाद्यांना मारले, 31 माओवाद्यांना अटक झाली, तर 44 लोकांनी आत्मसमर्पण केले. हा एक नवीन रेकॉर्ड आहे, ज्याच्यावर खूप मोठ्या रकमेची बक्षीस होती. असेही अनेक आता माओवादी सोडून सामान्य जीवनात परत येत आहेत. आपली ही लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. कवंडे येथे तर अतिशय कठीण ऑपरेशन्स आपल्याला जवानांनी केले. त्या बेटावर नक्षलवादी लपून बसले होते. ते ठिकाणही मी आज पाहिले. डोके पाण्यात बुडेल अशा ठिकाणी कसब दाखवून तुम्ही 4 नक्षल्यांना यमसदनी धाडले. हे कौतुकास्पद आहे. मार्च 2026 पर्यंत नक्षलवादांचा खात्मा करण्याचे हे आपले टार्गेट. महाराष्ट्रात 4 वर्षापासून नक्षल भरती पूर्णपणे थांबली होती, पण अन्य राज्यातून ती न्यायची. पण केंद्र गृहमंत्री अमित शहा यांनी अतिशय कठोर पावले उचलली आणि आता नक्षलवादी संपवण्याच्या मार्गावर आहे. आज 12 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यांच्यावर 1 कोटी रुपयापेक्षा अधिकचे बक्षीस होते. त्यांनी अत्याधुनिक शस्त्रासह आत्मसमर्पण केले आहे. त्यांना भारताच्या संविधानाच्या प्रती आज आपण भेटी दिली. लाईट्स सारख्या उद्योगांनी पुनर्वसनात मोठा हातभार लावला. हा जिल्हा रोजगारयुक्त करायचा आणि भारताचे पोलाद शहर म्हणून तो विकास करायचा आहे. हे करताना येथील निसर्ग संपदा, जल, जमीन, जंगल कायम ठेवूनच हा विकास करण्याचा शासनाचा निर्धार आहे.